सुरुवातीला सर्वच कंपनी प्रायव्हेट असते, मग ते स्टॉक मार्केटमध्ये का लिस्ट होत असतात? जेव्हा प्रायव्हेट कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होते तेव्हा ते पब्लिक कंपनी बनते. तर अशी काय करायचं त्यांना की प्रायव्हेटमधून त्यांना पब्लिककडे शिफ्ट व्हावे लागते. तर त्यांनी जर पब्लिककडे शिफ्ट व्हायचं असेल तर एक तर त्यांना कंप्लायन्स सुद्धा त्यांचे वाढते, जसे की क्वार्टरली रिझल्ट शेअर करावे लागते आणि बरेचसे असे ट्रान्सपरन्सी सुद्धा मेंटेन करावी लागते. तर याचे असे बरेचसे फायदे आहेत. पहिला फायदा असा आहे की शेअरमध्ये लिक्विडिटी येते. जे एक्झिस्टिंग इक्विटी शेअर होल्डर आहेत त्यांना जर तो त्यांचा शेअर विकायचा असेल तर प्रायव्हेट कंपनीमध्ये हे खूप कमी होते. पण जेव्हा कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट होते तेव्हा हे खूप ईझी होते, म्हणजे शेअरमध्ये लिक्विडिटी येते. आणि जर तुम्हाला कंपनीला एक्सपांड करायची असेल, जे कंपनीची मॅनेजमेंट आहे त्यांना जर एक्सपांड करायचं असेल तेव्हा ते पब्लिकमध्ये लिस्टेड होते. म्हणजे जास्त पैसा ते पब्लिककडून घेऊ शकते. आणि जे जुनी इक्विटी शेअर होल्डर आहे ते त्यांचा एक्झिस्टिंग स्टेक विकून म्हणजे प्रॉफिट बुक करून एक्झिट घेऊ शकते. तर हेच आहे फायदा पब्लिक कंपनीचा. पण याचं एक नुकसान असं आहे की जेव्हा प्रायव्हेट कंपनी पब्लिक होते तेव्हा एक न्यूज सुद्धा त्या शेअरची प्राइस कमी किंवा जास्त करू शकते. जर तुम्हाला पण जाणून घ्यायचं आहे की आयपीओची काय प्रोसेस राहते, प्रायव्हेट कंपनी कशी पब्लिक होते, तर कमेंट करा आयपीओ, मी नक्की व्हिडिओ बनवेल. आणि असाच कॉमर्स बनवण्यासाठी मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचं स्मार्ट नॉलेज.